आता सारखा सारखा फोन करते, हिला कळायला नको का मी बिझी आहे? अविनाश, या सगळ्यावरती ना एकच सोल्युशन आहे, अनुप्रियाने बिझी राहणं. दिवसभर ती बिझी राहिली ना की तुला ती फोन करणारच नाही आणि त्यामुळे आपल्याला पण डिस्टर्बन्स होणार नाही. तू ना तिला कुठेतरी जॉब करायला सांग, मग तिचे सगळे फोन बंद होतील आणि त्यामुळे आपल्याला पण डिस्टर्ब होणार नाही. मी तुमची लाडकी आरजे अनुप्रिया. बघतो मी काय करता येईल. हा फायनली. 2 वडापावला तुला इतका वेळ लागतो? सॉरी सॉरी सॉरी. हा घे थांब. चटणी कोणत्या वडापाव मध्ये टाकली होती? दे रे, भूक लागली मला. अगं हो हो, अगं गरम आहे ना. अशी भावरटासारखी काय खाते का? खाणारच ना, ब्रेकफास्ट नाही केलाय मी. का? अरे गॅस संपलाय आमच्याकडचा आणि आमच्याकडे पाईप गॅस नाहीये, त्याच्यामुळे काहीच बनलं नाही. ए मला खाऊ दे ना प्लीज. आधी सांगायचं ना. हे घे, हा पण खा. गप्प रे, खा ना तू. प्रथम कसं आहे का आता? आता बरं आहे, थँक गॉड त्याचा ताप उतरला, नाहीतर मी आज कॉलेजला येणारच नव्हते. एकटी आई किती काय काय करणार ना. गुड. आता तो लवकर बरा होईल बघ. हो, डॉक्टरही तेच म्हणाले. बरं दी, तुझी ती फेवरेट कशी आहे आता? फेवरेट कोण? अगं शनया मावशी. कशाला तिचं नाव काढलंस? आता परत तुमच्यात काही झालंय का? काही झालं नाहीये रे. आय रिअली डोंट लाईक हर. आता नवीन काय केलं तिने? जाऊ दे रे, काय सांगू मी तुला, सोड. अगं सांग ना. तू उगाच कोणाबद्दल उगाच मत बनवत नाहीयेस. Somehow I find her really selfish and shallow. तुला एक सांगू का, ती जगातली सगळ्यात नाटकी बाई आहे. म्हणजे ती इतकी गोड बोलते ना की असं वाटतं की ती जगातली द बेस्ट पर्सन आहे. पण मला तिच्याकडून निगेटिव्ह वाइब्स येतात, ॲज इफ समथिंग इज ऑलवेज कुकिंग इन हर हेड. म्हणजे ती काही बोलत असली ना की मला असं वाटतं ती फक्त बोलत नाहीये, तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे. पण तिने तुझ्यासोबत काही केलंय का? डायरेक्ट नाही, मग म्हणूनच तर कन्फ्युजन आहे ना. माझ्याकडे तिच्या अगेन्स्ट काहीच प्रूफ नाही. पण तुला माहितीये, काही माणसं अशी असतात जी भेटली की आपल्या डोक्यात लगेच येतं की ह्या माणसापासून जरा सांभाळून राहा. तसं झालंय. म्हणजे तुझा सिक्स सेन्स. एक्झॅक्टली. आणि तुझा सिक्स सेन्स कधी चुकतो का? फार क्वचित. आता कोणाचा फोन आला असेल? हॅलो. अनु, अहो काय, मी कधीपासून फोन करत होते, उचलत का नव्हता तुम्ही? अगं कामात जरा बिझी होतो, आता जरा फ्री झालो म्हणून कॉल बॅक केला. काय झालं, का फोन करत होतीस? नाही, मी हे विचारायला फोन करत होते की तुम्ही काही खाल्लत की नाही. तो खाल्लं ना ते स्क्रम्बल्ड एग ब्रेड वगैरे. पण खरं सांगू, तुझ्या आजच्या पोह्याची सर नाही त्या इंग्लिश ब्रेकफास्टला. तुझ्या आजचे पोहे म्हणजे कसे उत्तम चविष्ट. अरे सकाळी खाल्लं की दुपारपर्यंत भुकेचं नाव नसतं. हो पण दुपारी तुम्ही खाल ना काहीतरी, म्हणजे आज डबा पण नेला नाहीये तर. ते खाल्लं मी इकडे, पण डबा असता आपला घरचा तर बरं झालं असतं. हो ना, सॉरी सॉरी, खरंच सॉरी. नेमका आजच सिलेंडर संपायचा होता. तुम्हाला माहिती, मी नाश्ता घेऊन आले, त्यानंतर इकडे नाश्ता दिला सगळ्यांना, त्यानंतर पळत पळत गेले, मग सिलेंडरची नोंदणी केली. किती वेळानंतर आला माहितीये सिलेंडर. मग स्वयंपाक केला आणि मग आता सगळे जेवले. उशीरच झाला हो सगळ्यांना जेवायला. हरकत नाही. पण तू जेवलीस की नाही? मी जेवले ना. थोडा उशीर झाला पण जेवले. ऐका ना, संध्याकाळी किती वाजता येताय तुम्ही? हे बघ, कामावर डिपेंड आहे, पण लवकर यायचा प्रयत्न करतो. चालेल, काळजी घ्या आणि खा हा काहीतरी. ठेव फोन. हो. ओके. हॅलो.
हाय बेबी, कशी झाली तुझी मीटिंग? बेबी काही खाल्लंस का रे तू? बेबी खरं सांगू का, ब्रेकफास्ट करताना ना तुला खूप मिस केलं रे मी. त्या अविनाश सोबत बोर झालं यार. मला किती प्रश्न विचारत होता मला, ऍडव्हान्स कधी मिळेल, प्रोजेक्ट कधी मिळेल, हे कधी मिळेल आणि ते कधी मिळेल. आता तुला त्याच्या सोबत जायचं होतं, त्याला मी काय करणार? तुझा मित्र आहे ना तो. तेच सर ना, मित्र आहे म्हणून तर सहन करते ना मी. पण बेबी तू म्हणतोस ना ते अगदी खरंय. त्याला एवढं एंटरटेन करून चालणार नाही, डोक्यावर बसेल तो आपल्या. आणि मी एक गोष्ट ठरवली आहे आता, अविनाशला एम्प्लॉई सारखंच वागवायचं. नशीब आता तरी लक्षात आलंय तुला. येस, तुझं म्हणणं करेक्ट आहे. एनिवेज चल, माझी एक मीटिंग आहे, नंतर कॉल करते मी तुला. बाय, लव्ह यू बेबी. बाय. ही नक्कीच शनाया होती ना? नाही चला, उशिरा का होईना पण शहाणपण आलं ना, देव पावला. गुलाब चल. चला मीटिंगला. मीटिंगला की शॉपिंग? पण एक सांगू, आपण शॉपिंगलाच जाऊया. आणि प्लीज तुझ्यासाठी एक नवीन परफ्यूम घेऊया, कारण की तुझ्या परफ्यूमचा वास आता अनुला कळलाय, ती ओळखते. बरं बाबा, घेते मी माझ्यासाठी वेगळा परफ्यूम. आणि JK साठी आणि तुझ्यासाठी सुद्धा सेम परफ्यूम घेते. चल आता लवकर. चल. वा वा वा, काय सुगंध येतोय. अनु, नवीन अगरबत्ती आणलास का ग? वहिनी हो, परवा मार्केटला गेले होते ना, तेव्हा घेतल्या या अगरबत्त्या. म्हटलं आता सणवार सुरू होत आहेत, त्यामुळे असावी देवघरात. हो ग, आता श्रावण आला म्हटल्यावर सण सुरू होतील. म्हणजे रक्षाबंधन, गणपती, नवरात्र उत्सव, दसरा, दिवाळी, मज्जाच मजा ग बाई. आई, आपली साड्यांची शॉपिंग झालीच पाहिजे हा. आणि माझ्या मैत्रिणीच्या बुटीकला पण सेल लागलाय. काय सांगते, सेल लागलाय? मग शॉपिंग झालीच पाहिजे. डन, संडेला जाऊया. हा म्हणजे तसं मी तिला फोन करून ठेवते, चांगल्या चांगल्या साड्या काढून ठेवेल ती आपल्यासाठी. चालेल चालेल, सांग तिला, लगेच सांग. ए सीमा, ह्या वेळेला ना मी जरा वेगळ्या डिझाईनच्या साड्या घेणार आहे. हा? घ्या घ्या, तुम्हाला हव्यात तशा साड्या घ्या आई. अनु, तू पण चल ना आमच्या सोबत. अगं तुझ्याकडे इतक्या भारी भारी साड्या असतात ना. मी नाही, मी कशाला, माझ्याकडे भरपूर साड्या आहेत. परत आणखी नवीन कशाला ना, मी त्यातलेच वापरेन. हिचं काय वेगळंच असतं. हिला कुठल्याही गोष्टीत उत्साह नसतोच. नाहीतर काय. अगं साडी म्हणजे आपल्या बायकांचा जीव की प्राण असतो. मी तर म्हणते ना, बाईनी महिन्याला एक तरी साडी घेतलीच पाहिजे. वहिनी, महिन्याला एक? अर्थात. तुझं ना अनु, मला ना एकतर कळतच नाही, किती दिवस त्याच 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 साड्या नेसतीयस. मला सांग, तू स्वतः जाऊन कधी साडी घेतलीयस का विकत? भाऊजी काहीतरी घेऊन येतात आणि त्याच साड्या वापरतेस तू. शेवटची भाऊजीने तुला कधी साडी घेतली आठवतंय? अगदी वेळेत आलात भाऊजी. काय? आम्ही सगळे शॉपिंगला जायचाच प्लॅन करत होतो. सण येतात ना आता, म्हटलं जरा साड्या वगैरे घेऊयात. अनुला पण घेऊन जातोय सोबत. तुम्ही द्याल ना पैसे तिला? थोडे नाही, जास्त पैसे द्या, म्हणजे कसं तिला मनसोक्त शॉपिंग करता येईल. तिला कशा लावायत साड्या? म्हणजे अगं तुझ्याकडे साड्या आहेत ना, कायम म्हणत असतेस तू, तीच म्हणते. हो, मी आता बहिणीला तेच म्हणाले. बॅगेत काय भाऊजी? हे तुला कशाला हवे चौकशा? नाही, विचारतायत तर सांगणार ना मी. असं काय करतेस आई? घरातली मोठी सून आहे, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी द्यायलाच हवीत. सांगतो काय वहिनी, याच्यामध्ये माझे कपडे आहेत. कमाल आहे.
नाही म्हणजे अनुने स्वतःसाठी साड्या घ्यायच्या नाहीत आणि तुम्ही चक्क शॉपिंग वगैरे करून आलात. बघ तर विषय असा आहे वहिनी की मी ज्या क्षेत्रात काम करतो, एका मोठ्या माणसाच्या मोठ्या ऑफिसमध्ये काम करण्यासाठी मला वावरावं लागतं. आणि दुर्दैवाने म्हणा पण कपडे ही आजकाल ओळख आहे. तर त्या ठिकाणी वावरत असताना आजूबाजूला जी माणसं असतात ती खूप चांगल्या प्रतीचे कपडे घालतात. आता हे तुम्हाला माहित असायचं काही कारण नाही, कारण तुम्ही कामच करत नाही. तर त्या सगळ्याची गरज म्हणून, याला प्रोफेशनल नीड असं म्हणतात, त्याची गरज म्हणून मी हे कपडे घेतलेत. दिवाळी आली शॉपिंग करूया म्हणून नाही. आणि यात तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का वहिनी? मला नाही असेल तर मला प्लीज सांगा. मला कशाला काही प्रॉब्लेम असेल, मी सहज विचारलं. नाही असला तरी मला प्रॉब्लेम नाहीये, पण तरी तुम्हाला प्रॉब्लेम नसलाच पाहिजे. अरे तिच्या कुठे नादी लागतोस तू? तिला ना चौकशा करायची सवयच आहे. तू जा, तू आता चालस ना, फ्रेश होऊन घे. जा जा. मग का चिडायला होतात मला? अरे जा तू. कसे आहेत हे? ह्यांच्यापेक्षा ना राजन बरं, ऍटलिस्ट मला हवं ते घेऊन तरी देतो. स्वतःच्या मुठीत राहणारा नवरा सगळ्या बायकांना आवडतोच. असेल, पण भाऊजी जरा अतिच येत आहे. नाही, कधी अनुसाठी काही केलंय का त्यांनी? जाऊ दे ना वहिनी, मी पण ह्यांच्याकडनं अपेक्षा करत नाही. खरं सांगायचं तर ह्यांनी आजवर माझ्यासाठी जे केलंय, मला जे काही दिलंय, त्यातच मी आनंदी आहे. आलेच. हॅलो बेबी. हॅलो. काय किती उशीर केला, किती वाट बघितली मी तुझी. जशी नेहमी मी बघतो. बेबी काय गंमत केली? बरं, गंमत करून झाली असेल तर जा पटकन चेंज करून ये, आपण डिनरला जाऊया. बर. एक मिनिट, या आउटफिट मध्ये पण हँडसम दिसतोयस तू. खरंच हो. हा सूर्य खरंच पश्चिमेला उगवलाय. काय यार बेबी, म्हणजे मी कौतुक केलं तरी प्रॉब्लेम, नाही केलं तरी प्रॉब्लेम. सगळं मूड ऑफ केला यार तू. बरं बरं, नाही बोलत. मला आधी सांग, त्या माणसाने तुला त्रास दिला का परत? नाही 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 तर मी इन्स्पेक्टरला कळवणार आहे. आपण किती दिवस घाबरत राहायचं? एक साधा गुंड आहे, त्यांना पकडता आला नाही, महिना झालाय. नाही बेबी, असं काही करायची गरज नाही. आणि मी सांगितलं ना, तो मला नाही भेटला. चिल. ठीक आहे. चला. एक मिनिट, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. बर. माझ्याकडून एक छोटस गिफ्ट. परफ्यूम? घरात ढिगाण आहेत. हे कशाला? हो, मला माहिती आहे तुझ्याकडे भरपूर परफ्युम्स आहेत, पण हे परफ्यूम थोडं खास आहे, कारण माझं फेवरेट आहे ना. आणि माझी अशी इच्छा आहे की तू हेच परफ्यूम रोज यूज करा. आणि मी सुद्धा ना माझ्या हँकीवर रोज ऑफिसला जाताना ते परफ्यूम मारणार आहे. मला असं फील होईल ना की माझा बेबी माझ्या सोबत आहे. हाऊ स्वीट. खरंच सूर्य पश्चिमेला उगवलाय. असं का बोलतोयस बेबी? नाही, आज खूपच प्रेम उतू चाललंय माझ्यावर. बेबी खरं सांगू का, तसं नाहीये. मला खरंच तुझी खूप काळजी वाटते. स्पेशली त्या दिवशी तुझ्यावर अटॅक झाला ना, तेव्हापासून तर जास्त. बेबी मी दाखवत जरी नसले ना, तरी माझ्या मनाला वाटतं रे. मी अशी सतत रडत बसणं, इमोशनल होणं, असं नाहीये मी. मला नाही आवडत हे सगळं. पण खरं सांगतेय मी, तो अटॅक झाल्यापासून ना तुझी खूप काळजी वाटते. कळत नाही मला माझं काय होईल. मी कशी जगेन तुझ्याशिवाय बेबी. वेडीच कसं नाही. काय होणार आहे मला? नको तू विचार करू नको उगाच.
बेबी, तू तुझं विल माझ्या नावावर करणार आहेस ना? करू नकोस तसं, प्लीज काही करू नको बेबी. मला त्यातलं काही नकोय. मला फक्त तू हवायस बेबी, फक्त तू. मी इतक्यात मरणार नाहीये. आलोच. कोणी सांगावं तुला लवकरही मरण येईल जे के? मला जर अवीला मिळवायचं असेल तर तुला आमच्या वाटेतून दूर करावंच लागेल ना. आवडली साडी? खूप आवडली. पण ही साडी काय? माझ्यासाठी आहे? स्वतःसाठी घेतली आहे. ऑफिसमध्ये सगळे पुरुष साड्या नेसून आणि गजरे लावून येणार आहेत म्हणून. हा, मग कुणासाठी असणार? तुझ्याचसाठी ना ग. आवडली? खूप आवडली. मगाशीच वहिनी म्हणत होत्या की अनु, तुला आठवतं शेवटची कधी भाऊजींनी तुला साडी आणली? मलाही तसंच वाटतं. शेवटची साडी काय, शेवटचं कुठलंही गिफ्ट मी तुला कधी दिलं होतं? हे अनु, मी खूप वाईट आहे ना? नाही नाही, हो तुम्ही, वहिनी माहितीये ना कशा बोलतात ते. त्यांचं बोलणं कुठे तुम्ही मनावर घेताय? मी नाही लक्ष दिलं त्यांच्या बोलण्याकडे. पण हो, खरंच साडीची काय गरज होती? कशाला खर्च करून साडी आणली तुम्ही माझ्यासाठी? उगीच खर्च ना, सोड. नाही नाही नाही, जाऊ दे. उगीच खर्च केला ना मी. मला नाही, कशाला? मी नाही घेणार. नाही नाही नाही, का? नको नको नको, नाही. मला खूप आवडली, म्हटलं ना मी तुम्हाला. माझ्यासाठी साडी आणलेली, मी कोणाला कशी देईन? आणि तुम्ही ही साडी इतक्या वर्षांनी माझ्यासाठी इतक्या प्रेमाने आणली. खूप आवडली मला साडी. एक विचारू का? ते नाही, जाऊ दे. तुम्हाला आवडणार नाही, तुम्ही चिडाल. मला माहिती होतं तुला खूप प्रश्न पडणार आहेत. ये, बस. नाही नाही, बस बस. नाही, काय हरकत नाहीये. मी पूर्ण तयारी केलेली आहे. सगळ्या प्रश्नांची अरे उत्तरं तुम्ही द्यायची. खाली कशाला? मी खालीच बसणार. बोल. म्हणजे अविनाश, मला तुमचा राग माहिती आहे. तुम्हाला काही पटलं नाही, काही खटकलं की तुम्ही पटकन चिडता, रागवता. म्हणजे मला सवय झाली आहे त्याची. इतके वर्ष आपण संसारात आहोत. म्हणजे मला त्याचं काही वाटत नाही, ठीक आहे. पण तुम्ही अचानक असे खूपच चांगले वागू लागलात. मला नवलच वाटलं त्याचं. गेले 2 दिवस तुम्ही ऑफिसहून मला कॉल करताय आणि तू ठीक आहेस ना, माझी चौकशी करताय, तू काही खाल्लंस का? खूप छान वाटतंय मला अविनाश. पण मग अचानक असं काय झालंय? असं का? हे सगळं कोणामुळे घडलंय माहिती आहे? कोणामुळे? शनायामुळे. शनाया म्हणजे?
बघ अनु, माणूस म्हणून तू खूप चांगली आहेस, माझ्यापेक्षा तर खूपच चांगली आहेस. मी म्हणशील तर माणूस म्हणून मी खूप टिपिकल आहे का, पण हेच तुझं माणूस म्हणून चांगलं असणं, याच गोष्टीमुळे हा संसार, हे घर, हे सगळं तू बांधून ठेवलंस, हे सगळं तू टिकवलंयस. मला म्हणशील तर मी एक टिपिकल पुरुष आहे का, जो एक टिपिकल मेंटॅलिटीने जगत आला आयुष्यभर. आजपर्यंत सगळं व्यवस्थित चालत आलं, पण टिपिकल पुरुषासारखा मी हा विचार करत होतो की लग्न करण्यासाठी काय पाहिजे, एक देखणी सुंदर बायको जी घरातलं सगळं काही व्यवस्थित करते आणि त्या बायकोचं आपल्यावर असलेलं नितांत प्रेम, असा टिपिकल पुरुष विचार मी करत होतो. माहितीये तुला, पण एक गोष्ट मला जाणवली, मी खरंच इतका टिपिकल विचार केला होता. तुला माहितीये, मला कायम असं वाटायचं की ते हिंदी सिनेमांमध्ये दाखवतात बघ की एक हिरोईन असते, मग ती अशी साडी नेसलेली, सगळं घर सांभाळणारी असते, मग तिला असं सगळं माहित असतं की माझी को ये पसंद है, आपको वो पसंद है. टिपिकल एक असतं ना ते, की जिला उठ म्हटलं की ती उठते, तिला किती रागवलं तरी ती डोळ्यातून अश्रू ढाळत नाही, पण नवरा नेहमी रडते बिडते. हे सगळं इतकं टिपिकल आणि इतकं असंच असावं असं मला कायम वाटत होतं. आणि तसंच घडलं पण माझ्या आयुष्यात. माझ्या आयुष्यात तू आलीस, तू आल्यानंतर सगळं काही मला जसं हवं होतं तसं घडत गेलं. तू आलीस, तू किचन काबीज केलंस, तू घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत गेलीस. त्याचा परिणाम काय झाला की मी जेव्हा जगात बाहेर वावरत होतो, बिझनेससाठी फिरत होतो, बिझनेस उभा करण्याचा प्रयत्न करत होतो, त्या सगळ्यामध्ये मला मदत झाली. कारण घर सांभाळायला तर अनु आहे ना. घरात खूप प्रॉब्लेम्स आले असतील, पण या सगळ्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन काय, अनु आहे ना. प्रत्येक प्रॉब्लेम मागे एकच उत्तर होतं, अनु आहे ना. तू ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेस. आज बघ ना, तू प्रथम कितवीला आहे, मला असं पटकन तुझ्यासारखं लक्षात नसतं. त्याचे सब्जेक्ट वगैरे तर आमचीच गोष्ट. तू जाऊन त्याला ते एआयचं वगैरे सगळं तू केलं होतंस, ते तिथे जाऊन तू बोललीस पोडियमवर, ते तू, मी नव्हतोच. पिहूचं कॉलेज कसं चाललंय, ती जाते कशी, येते कशी, मला नाही माहिती. आईच्या गोळ्यांचे टायमिंग्स काय असतात मला नाही माहिती, अनुला माहिती. दादा किती वाजता जातो, किती वाजता येतो, मला नाही माहिती, अनुला माहिती. ती सीमा वहिनी, ती तुला इतकं वाईट वागवते, तोंडावर कळतं की तिला तू आवडत नाही, मी आवडत नाही, तरी तू मान खाली घालून गप्प असते, सगळं सहन करतेस का, मला नाही माहिती. एक गोष्ट तुझी पक्की आहे, मला मान्य आहे तुला आता हेच वाटत असणार की मी परत परत तेच 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 बोलतो, पण हे सगळं मला बोलावं लागणार. काय ना अनु, हीच माझी टिपिकल स्वार्थी स्वप्न तू स्वतःची मानलीस. ती स्वतःची म्हणून पूर्ण करण्याचा तू पूर्णपणे प्रयत्न केलास. आणि आज जेव्हा मी शनायाकडे बघतो ना ऑफिसमध्ये, तेव्हा मनापासून मला वाटतं की काय करून ठेवलं मी माझ्या अनुचं. तुझ्याच वयाची ती शनाया, ती आज इंडिपेंडंट आहे, ती ऑफिसमध्ये फिरते, ती माझी बॉस आहे. तुझ्यात सुद्धा ते पोटेन्शियल होतं, तुझ्यात सुद्धा ते टॅलेंट होतं, पण मी काय केलं, तुला घरात बसवलं मी. आणि या गोष्टीचं मला खूप गिल्ट आला, कारण मी तुझ्यावर फक्त अन्याय केला अनु.